आजीच्या घरची जादू. आरव त्याच्या आजीच्या घरी आला होता, पण त्याला अजिबात करमत नव्हते. त्याला आईबाबांची आठवण येत होती. तो खिडकीतून बाहेर बघत शांतपणे उभा होता. तेवढ्यात आजी आत आली. ती म्हणाली, आरव, तुला एक गंमत सांगू का? आपलं हे घर साधं नाहीये. हे एक जादुई घर आहे. आरवने आश्चर्याने आजीकडे पाहिले. आजीने एका जुन्या लाकडी पेटीतून एक लहानशी सुंदर बटवा काढला. हा आहे जादुई बटवा, आजी म्हणाली. यात आपण छान छान स्वप्न गोळा करतो. पण हा बटवा चालवण्यासाठी आपल्याला काही खास गोष्टी लागतील, आजी म्हणाली. चल, आपण बागेत जाऊन एक हसणारा पान शोधूया. बागेत त्यांना एक मजेदार आकाराचे पान सापडले. वा, आता आपल्याला हवाय एक गोड गोटा, आजी म्हणाली. आरवने इकडे तिकडे शोधले आणि त्याला एक गुळगुळीत काळपट रंगाचा दगड सापडला. त्यांनी ते पान आणि तो गोटा जादुई बटव्यात ठेवला. आता शेवटची गोष्ट, आजी कुजबुजली. आपल्याला चांदणीची कुजबूज लागेल. त्यासाठी रात्र होण्याची वाट पाहावी लागेल. रात्र झाली. आरव आणि आजी गच्चीवर गेले. आजी म्हणाली, आता हा बटवा हातात घे आणि तुला जो तारा सगळ्यात जास्त आवडतो त्याच्याकडे बघून मनातली सगळ्यात आनंदी गोष्ट त्याला सांग. घरात आल्यावर आजीने आरवला झोपवले आणि तो जादुई बटवा हळूच त्याच्या उशीखाली ठेवला. हा बटवा तुझ्या स्वप्नांची काळजी घेईल, आजी म्हणाली. त्या रात्री आरवला खूप सुंदर स्वप्न पडले. स्वप्नात तो त्या हसणाऱ्या पानावर बसून उडत होता आणि तो गोड गोटा त्याला नवीन खजिना दाखवत होता. सकाळी आरव उठला तेव्हा तो खूप खुश होता. त्याने आजीला घट्ट मिठी मारली आणि विचारले, आजी, आपण परत त्या जादुई बटव्यासोबत नवीन साहसी प्रवास कधी करणार? आता त्याला आजीच्या घरी झोपायची भीती वाटत नव्हती.